सायास संसारी मुखे गाता हरी लाज वाटे निर्मिला हा देह हरी भजनाची तयाच्या प्रेमाशी विसरला प्रपंची परमार्थ करिता रे सार्थ तया लाभे सुख याच देही जन्म दिला जेणे प्रेमे नर देही तयाच्या नामाशी नाथ विशी. आईच्या गर्भामध्ये जीव एकदम सुरक्षित असतो. त्याला स्वतःला काही नाही करावं लागत, नाही ऑक्सिजन घेण्याची तकलीफ किंवा प्रयत्न ऑक्सिजनसाठी किंवा जेवण मिळवण्यासाठी काही प्रयत्न, नाही सुरक्षेचा प्रयत्न. आईच्या गर्भामध्ये बालक कसं एकदमच सुखात असतं, त्याला काहीच करावं लागत नाही. त्याच्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं आई करते. आणि इतक्या सुखाची सवय त्या जीवाला लागून गेलेली असते की काही न करता मला सगळं मिळालं पाहिजे. जन्मानंतर माणसाची जी वृत्ती बनते ना, ती आयतं सगळं मिळालं पाहिजे, ती बहुतेक गर्भामधलीच आठवण असेल. गर्भामधलं ते जे सुख आहे, बाहेर आल्यानंतर ऑक्सिजन स्वतःला घ्यावा लागतो, खाण्यासाठी स्वतःला रडावं लागतं, सुरक्षेसाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. जन्मानंतर सगळेच प्रश्न निर्माण होतात त्या जीवासमोर, पण जन्माच्या आधी नाही. गर्भ हे बालकासाठी उत्कृष्ट कवच आहे. सेल्फ कस्टडी, एक मजबूत पिंजरा किंवा मजबूत आलय, ग्रह, आरामाची जागा. म्हणून तर गर्भामधलं बालक बघा तुम्ही कसं दिसतं, ते दोन्ही पाय पोटाशी आणि अगदी जसं आपण थंडीत झोपतो पोटाशी पाय लावून, इतकं बिनधास्त. पण ज्या वेळेला बालक गर्भाच्या बाहेर येतं, त्याचा जो जन्म होतो, तो जन्म होणं ही सुद्धा एक कठीण प्रोसेस आहे. बालकाचा जन्म झाल्यानंतर तो नीट असणं, तो विकलांग नसणं, त्याचे सगळे इंद्रिय व्यवस्थित असणं, आणि त्यानंतर तो सुखासुखी बाहेर येणं. म्हणजे बाहेर येताना आईला काही त्रास नाही, त्याला स्वतःला काही त्रास नाही, किंवा डायरेक्ट काचेच्या पेटीत नाही. जन्म घेणं असं न म्हणता या कडव्यामध्ये काय म्हटलंय, जन्म दिला, नरदेहामध्ये जन्म दिला. पृथ्वीवर जे वनस्पती किंवा अन्न तयार होतं, ते शेतामध्ये किंवा वृक्षाला लागलेली फळं खाल्ल्या जातात. मग ते खाणारा पशु, पक्षी, मनुष्य कोणीही असू शकेल, तो जे खाईल ते खाल्ल्यापासून त्याच्या शरीरामध्ये रक्त, मज्जा, मांस, अस्थि, वीर्य हे सगळं बनेल, आणि त्यातून मग जी नवीन प्रजाती तयार होईल ती त्याच्या जातीप्रमाणे होईल. म्हणजे तो पक्षी असेल तर पक्ष्यामध्ये, पशु असेल तर पशुमध्ये, जलामधले प्राणी असेल तर जलामध्ये. पण ते अन्न जर एखाद्या माणसाने खाल्लं तर त्याचा जन्म माणसामध्ये. म्हणजे अशी जर जन्माची प्रोसेस लक्षात घेतली तर मनुष्य जन्म मिळाला ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता जन्मानंतरचा जो प्रवास सुरू होतो तो जरा प्रवास हटके आहे.
राहायला एक घर बांधावं लागतं आणि ते घर एवढ्या करता बांधतो आपण, कर्तृत्व एवढ्या करता करतो की माझे जे परिजन आहे, नातेवाईक आहे, त्यांच्यावर प्रभाव राहायला पाहिजे. म्हणून आपण केलेली प्रत्येक गोष्ट दाखवायची घाई होते. घर बांधल्यानंतर वास्तू शांतीला आपण सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांनी आपल्याकडे यावं असा आग्रही असतो. तो आपला पराक्रम त्यांनी पाहावा की बघा कसं घर तयार केलंय. बघणारं कोणी नसेल तर करण्यामध्ये मजा नाहीये. तुम्ही एखादी सुंदर पेंटिंग तयार केली, पेंटिंग दाखवायची घाई होते की नाही? किंवा नवीन डिझाईनचं एखादं शर्ट तुम्हाला मॉलमध्ये मिळालं आणि ते घेतल्यापासून तर अंगात घालेपर्यंत तुमच्या समवयातलं कोणीच लवकर भेटलं नाही, तर ते शर्ट घालून फोटो काढून ग्रुपवर टाकायची घाई होते की नाही? आणि तेवढ्यावरच नाही थांबत, तर कोणाच्या कॉमेंट्स कशा आल्या ते सुद्धा एकदा स्क्रोल केल्या जात. कोणी कोणी काय काय म्हटलंय आणि जरा वेगळं आहे की नाही काय दाखवायची घाई होती. परिजन नसतील तर मनुष्य जन्म जरी मिळाला तरी मनुष्य जन्मात जे मिळवलं ते पाहण्यासाठी कोणी नसेल, ते दाखवण्यासाठी कोणी नसेल, तर पाहणारा कोणीतरी निवडला जातो की कोणीतरी बघा मग हे नाही आहे. मग मित्र असतील, स्नेही असतील, अजून कुठले असतील, पण दाखवायचंच असतं. आता गंमत बघा कशी आहे, प्रवास बघा कसा आहे. आईच्या गर्भामध्ये पूर्ण सुख, जन्म झाल्यानंतर सुखाची अपेक्षा राहील की नाही? प्रत्येक जीवाला वाटेल की नाही की मला सुख मिळालं पाहिजे, पण ते कशा पद्धतीचं सुख मिळालं पाहिजे? जसं आईच्या गर्भात होतं तसं. आणि म्हणून प्रत्येक माणूस सुखाच्या मागे धावतो की नाही? पण सुखाच्या मागे धावतो, सुखाच्या केलेल्या गोष्टी पाहणाराही तोच शोधतो की हे कोणीतरी बघावं. चांगल्या मार्गाने जर आपण चुकून पास झालो तर ती सांगायची घाई होते की नाही? एखाद्या परीक्षेमध्ये ए ग्रेड सर्टिफिकेट मिळालं, काय होईल? सांगायची घाई होते की नाही? म्हणजे सुख शोधत असताना ते सुख पाहणारही कोणीतरी पाहिजे. सुख शोधायचं आणि सुख पाहणारही शोधायचा. ह्या कश्मकशमध्ये, ह्या गडबडीमध्ये ज्याने जन्म दिला त्याच्या नावाचा विसर पडतो. कारण सुखही शोधायचं आणि सुख पाहणारही शोधायचं. हे सातत्याने चालू असतं हे चक्र. मग त्याच्या नावाचा विसर पडला, तयाच्या नामाची नाठविशी. आता ज्याने जन्म दिला त्याच्या नावाचा विसर पडला, म्हणजे जन्म ज्या दरवाजाने झाला ते आई वडील, ते मीडियम ठरले, डोस ठरले या पृथ्वीवर येण्याकरता. पण मग त्यांच्याही नावाचा विसर पडला, जे की या पृथ्वीवरचे आहेत. मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर परमात्मा त्याच्या भोवती कायम राहतो, पण त्याची राहण्याची पद्धत वेगळी आहे. जन्मानंतर तो सगळ्यात पहिले आईच्या बॉडीचा आधार घेतो. एकदा का 6 महिने पास झाले
वडिलांच्या बॉडीचा आधार घेतो आणि आई वडील असं कॉम्बिनेशन करून तो बालकाला 14-18 वयापर्यंत आणतो. जेव्हा पुढे त्याच्या आयुष्यामध्ये आई वडिलांकडून अधिकार दाखवण्यात येतो, तेव्हा तो गुरुचा आश्रय घेतो. परमात्मा गुरुच्या रूपाने त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात आचार्य. वेदांत आणि उपनिषदाप्रमाणे मातृदेवो भव म्हणजे परमात्मा पहिल्यांदा कोणाचा आधार घेतो? आईचा. नंतर पितृदेवो भव, सेकंड टाइम कोणाचा आधार घेतो? वडिलांचा. नंतर आचार्य देवो भव आणि नंतर तो आचार्याच्या देहाचा वापर करून तुमच्या अवतीभोवती राहतो. म्हणजे ह्या 3 पद्धतीने तो राहतो. आता नावाचा विसर कसा पडतो की सुख शोधायची सवय आणि सुख दाखवायची सवय. या व्यवहारामध्ये आई किंवा वडील दोघांपैकी कोणाचा तरी उपमर्द होतो, कोणाला तरी मागे टाकल्या जातं. कारण सुख शोधायचं आहे. आणि मागे टाकलेही जातं. मिया बीवी जर राजी आहे तर काजी काही करू शकेल का? ह्या सुखाच्या शोधाकरता आई आणि वडील यांना मागे टाकल्या जातं. नंतर येतो आचार्य. आचार्यालाही मागे टाकल्या जातं सुखाच्या शोधासाठी. म्हणजे जीवनाचा जो उद्देश आहे तो जीवनाचा उद्देश परमतत्व शोधण्याचा सोडून ज्यावेळेला मनुष्य व्यावहारिक जगाच्या मागे धावतो आणि तो आपला चेहरा पूर्ण बाह्य जगाकडे करतो, अंतर जगाकडे पाठ फिरवतो, बाह्य जगाकडे मुख करतो आणि परमार्थाला असं गुंडाळून समुद्रात टाकून देतो की परमार्थाशी काही घेणं देणं नाही. बाह्य जगामधलं जे दृश्य जग आहे त्याच्यातच अर्थ आहे आणि त्या अर्थाच्या मागे धावत सुटतो. मग केवळ ह्या धावण्यामुळे जे आहे त्याला सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. आणि त्यात महत्वाचा कोणाचा पडतो? ज्याने जन्म दिला. जन्म दिला जेणे प्रेमे नरदेही. आता जन्म देणारे 3 लोक आहेत. एक तर आई वडील जो देहाचे बंधन कारक ठरतात, म्हणजे जे देह निर्माण करतात, आणि एक परमात्मा की जो त्याच्यामध्ये प्राण देतो. मातीचा दिवा पाहिला? दिव्याचं मला सविस्तर सांगा बरं. दिव्यामध्ये काय काय असतं? दिवा किती वेळा पाहिलाय तुम्ही दिवाळीत? बोला की मग. मातीचे बंदी काय आहे ते? दिवाळीमध्ये पणत्या लावता ना? दिवाळीत पणत्या कोणत्या लावता? मातीच्या. देहाला मातीची उपमा आहे. मातीचा घट. शरीराला मातीच्या घटाची उपमा आहे. तर थोडा वेळपर्यंत आपण शरीर म्हणजे पणती, मातीचा दिवा. ह्या मातीच्या दिव्यामध्ये महत्वाचं काय आहे ते सांगा. वात नाही महत्वाची? हो, पण आम्ही म्हणजे वात आहे पण तेल किंवा तूप नसेल तर पेट नाही. हा ठीक आहे, तेल आहे, पण तेल आहे आणि वात नसेल तर महत्वाचं काय? ज्वाला, हं? तिन्ही गोष्टी म्हणजे पणती महत्वाची आहे, तेलही महत्वाचं आहे, वातही महत्वाचं आहे, आणि ज्योत नसली तर हे सगळं आहे पण ज्योत नाहीये.
पंटी मातीच्या दिव्यामध्ये सगळ्यात महत्वाची ज्योत आहे. मातीची पंटी आहे, तेल आहे आणि 4-5 वाती आहे, पण ज्योत नाहीये. असा दिवा काय करेल? म्हणजे आई वडील आहे, गर्भही नीट आहे, पण ठोके नाही लागत. काय होतं? डॉक्टर काय म्हणतो? जर ठोके लागत नाही तर तो म्हणतात तो बाळाचे ठोके नाही लागत, म्हणजे ज्योत नाहीये, है ना? मग आता मातीची जी पंठी आहे ती कुठून आणली? कुंभाराकडून. तयार कोणी केली? कशापासून केली? तेल कुठून आणलं? वाण्याकडून. हं? वात कुठून आणली? तयार कुठून झाली? कापसापासून. कापूस कुठे तयार झाला? शेतामध्ये. आता सांगा ज्योत कुठून आणली? तिचा ठाव ठिकाणा सांगता येईल की ती याच्या दुकानातून आणली, अमुक शेतातून आणली? तेल सांगू शकाल, करडईचं आहे, तिळाचं आहे, शेंगदाण्याचं आहे. ज्योत कशाची सांगा? ज्योतीचा ठाव ठिकाणा सांगता येईल? मग ज्योत येते कुठून? म्हणून जन्म दिला जेवे. ज्योत कुठून येते? हे सगळं तर आहे. पंटी आहे, तेल आहे आणि वात आहे. बरं, खूप सुंदर डिझाईनची पंटी आहे, हिरू कलरची आहे, वेगवेगळ्या तऱ्हेचे त्याच्यावर 1-2 रंग वापरलेले आहेत, पण ज्योत नाही. काय होईल? दिवा आहे असं म्हणेल कोणी? सगळ्या गोष्टी कुठून आणल्या, त्याचे ठिकाणं, त्याचा पत्ता तुम्ही सांगू शकाल, तर्काने सांगू शकाल, शोध घेतल्यावर सांगू शकाल, विचारून सांगू शकाल, पण व्हॉट अबाउट ज्योत? ज्योती संबंधी काय सांगू शकाल? बरं, तेल संपल्यानंतर ती पंटी किंवा ती वात काही कामाची राहते का? तर त्या तेल संपल्यानंतर त्या वातीचं काय करता? तुम्ही काही तर केलं असेल ना वातीचं? हा म्हणतो निर्माल्यात जाते. पण तिचं काय करता? हा, ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टीचं तेल तर जळून गेलेलं असतं, राहिलेल्या 2च गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी कुठे गेल्या हे तुम्हाला माहिती आहे की नाही? मग आता सांगा ज्योत कुठे गेली? पता लागतो का? तसा हा देह आहे. ह्या देहामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? ज्योत. जसं पंटीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे? ज्योत. देहामध्ये इम्पॉर्टंट ज्योत आहे. खूप सुंदर शरीर आहे, अगदी युरोपियन लोकांसारखी गोरी चामडी आहे, चेहरा उठावदार आहे, पण प्राण नाही. काय कराल त्याचं? निष्प्राण सुंदर देह काही कामाचा आहे का? उमद शरीर आहे, पण प्राण नाही आहे. सुंदर कुरळे केस आहे, गुडघ्यापर्यंत हात लांब आहे, पण प्राण नाही आहे. तसं तुम्ही सांगितलं की उच्च दर्जाच्या कापसापासून वात बनवली आहे आणि सुंदर डिझाईनची पंटी आहे. ज्योत नसली तर काय झालं? पण हे फक्त अज्ञानाचं बोलणं होईल की ज्योत नसली तर काय झालं, पण ज्योत नाही आहे तर काहीच उपयोगाचं नाही, असं होतं. जेव्हा पंटीमध्ये तेल आणि वात टाकून आपण दिवा प्रज्वलित करतो, आपल्या दाराशी ठेवतो, आपल्या दाराशी ठेवलेल्या
दिव्याचा काय फायदा आहे? प्रकाश. हं? प्रकाश. बरोबर, आपल्या दाराशी ठेवतो ना, मग त्याचा फायदा काय आहे? दाराशी का बरं ठेवतात? दिवाळीमध्ये तुम्ही पणत्या बाहेर लावता की नाही, त्याचा उद्देश काय? सुशोभित दिसणार, हं? सगळं सजून दिसणार. आकर्षित. हो, आकर्षित दिसलं पाहिजे. अजून अंधार प्रकाश असतो तेव्हा प्रकाश दिवाळी तर प्रकाश राहीलच, पण दारात का बरं? मग तो घरातही तो होऊ शकतो. उत्सवाचं प्रतीक म्हणून. हो, उत्सवाचं प्रतीक आहे ना, पण मग बाहेर का बरं? इतरांनी बघावं. हं? दुसऱ्यांनी बघावं. पण दुसरा बघून काय करेल? आपल्या दाराशी दिवा आहे, ते फक्त एका लाईनने अशी माळ दिसेल, तिथं त्याच्या बघणाराच्या दाराशी असेल तशी. काही संप्रदायाचं असं म्हणणं आहे की दिवाळीच्या काळामध्ये लक्ष्मी बाहेर फिरत असते, तर त्यावेळेला तिला ते घर ओळखू आलं पाहिजे, अंधार नाही राहिला पाहिजे, तिला प्रकाश दिसला पाहिजे. परंतु त्याच्या मागचा जो उद्देश आहे की दुसऱ्याला प्रकाश मिळून त्याचा जो प्रवास आहे रस्त्याचा तो नीट झाला पाहिजे, खास खळगे किंवा ठेच नाही लागली पाहिजे, त्याला रस्ता नीट दिसला पाहिजे, म्हणून बाहेर दिवे लावल्या जातात. तो प्रकाश आमच्या दारात आहे, परंतु तो दारात असल्यामुळे त्याच्या एरियात येणारा रस्ताही प्रकाशित होतोय, जो की त्या रस्त्याने जाणारा येणाराला त्रास होणार म्हणून तो प्रकाश. म्हणजे तो प्रकाश आपण जरी तयार केलेला असला, तो दिव्याचा सगळा खर्च त्या घरमालकाने जरी तयार केलेला असला, पण त्या प्रकाशाचा उद्देश आहे की दुसऱ्याला सुख मिळावं, जाण्या येण्याचं. त्यावेळेला तर काही एवढं लाईट नव्हते जी आता आहे, पण दारात दिवा लावल्यानंतर त्याचा प्रकाश रस्त्यावर जाईल, त्या रस्त्याने जो पांथस्थ जाईल त्याचा प्रवास सुखाचा होईल. म्हणून ते प्रत्येकाच्या दाराशी दिवे असायचे, आणि त्यावेळेला अंगण असं रस्त्यापर्यंत असायचं. आता हे फ्लॅट सिस्टीम आणि हाऊस सिस्टीम निघाल्यामुळे लोक आपल्या बॉर्डरच्या भिंती टाकतात, पण भिंतीवर तर लावल्याच जातो की नाही. आणि आता त्याचं एवढं कोणाला महत्व का वाटत नाही, कारण स्ट्रीट लाईट आले, रस्त्यावरच महानगरपालिकेचे दिवे आहेत. परंतु त्याच्या मागचा उद्देश जो आहे की माझ्या घरात तर प्रकाश आहेच, पण जो पांथस्थ असेल त्याचं काय? दुसऱ्याच्या हिताचा कल्याणाचा विचार करून तो दिवा तिथे ठेवलेला आहे. तर तसं देह निर्माण झाला, पण त्या देहामध्ये ती प्राण ज्योत परमात्म्याने टाकली, तर त्याच वेळेला दुसऱ्याच्या हिताचा कल्याणाचा विचार काही अंशी होणं गरजेचं आहे, कारण ती ज्योत आहे. आणि ज्योत म्हणजे काय? प्रकाश. आणि प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. म्हणजे मग जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करोनी सोडावे जनसार. की तुम्हाला जे माहित आहे, तुम्हाला जे येतं ते तुम्ही दुसऱ्याला द्या. त्या ज्योतीचा प्रकाश थोडा तरी रस्त्याच्या कडेला जाऊ द्या, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा फायदा होईल. जन्म दिला जेणे प्रेमे नरदेहामध्ये हा जन्म दिलेला आहे. जसं सगळ्या गोष्टीचा पत्ता सांगू शकता, पण प्राण ज्योत कुठून आणली त्याचा पत्ता नाही सांगू शकत, आणि ती कुठे गेली त्याचाही पत्ता नाही सांगू शकत. पण केवळ सुखाच्या अपेक्षेने सर्व सुखाची आशा जन्म गेला, सगळे सुखाच्या आशेमध्ये जन्म गेला. क्षण एक परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही.
सुखाच्या आशेने आज एवढं मिळेल, आज नाही मिळालं, उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं, परवा मिळेल. आशा सुटत नाही. खोजी होता फकीर आणि तो परमात्म्याच्या शोधात निघाला होता. गावोगावी फिरायचा. एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाला असा प्रवास सुरू झाला होता. असं करता करता संध्याकाळ झाली आणि तो ज्या गावात प्रवेश करणार होता त्या गावाच्या प्रवेश करायच्या अगोदरच एक घर लागलं. त्याने त्या घराचा दरवाजा ठोकला. दरवाजा उघडला गेला. एक मध्यमवयीन माणूस मजबूत बांध्याचा पुढे आला. त्याने सांगितलं, काय आहे? म्हणे, मी फकीर आहे आणि इथून पुढचा प्रवास रात्री करणं शक्य नाही, तर आजची रात्र मी तुमच्या घरी काढतो. त्या माणसाने सांगितलं की तुमचं स्वागत आहे, पण एक अडचण आहे. म्हणे, काय अडचण? म्हणे की तुम्ही माझ्या घरी थांबले तर काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणे, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? नाही म्हणे, माझं जे काम आहे, मी जे काम करतो ना, ते काम तुम्हाला आवडेल की नाही आवडेल? म्हणजे तुम्ही कोणतं काम करता? म्हणे, माझं काम आहे चोरी. म्हणजे हे घर चोराचं आहे आणि तुम्ही फकीर लोक आहे, तर तुम्हाला जर आवडत असेल, मला अडचण नाही आहे, तुम्हाला पडत असेल तर राहा. तो म्हणे, मी राहतो म्हणे. तो त्या दिवशी संध्याकाळी त्याच्याकडे मुक्कामी गेला होता. तिथं त्यांच्या सोबत घरी खाणं पिणं झालं. ते मस्त असे खाट टाकून दिली त्याला. त्याच्या शेजारी याने खाट टाकली आणि हा आपला बसला. त्याने सांगितलं, झोपत नाही का? नाही म्हणे, आता रात्रीचा 1 प्रहर उलटलाय, आता माझं काम सुरू होईल, आता मी चोरी करायला बाहेर पडेल, तर पहाटेच येईल म्हणे, उत्तर रात्री. तो म्हणे, ठीक आहे. त्याने बाहेरून कडी लावली. तो चालला गेला. फकीर झोपून राहिला. फकीराच्या मनात हे आलं नाही की आपण चोराच्या घरात आहे. बहुतेक मानसिक अवस्था ज्यांची इतकी उच्च झाली ना, त्यांना चोरण या गोष्टीचा फरक नाही पडत. पहाटे पहाटे तो आला, दार उघडलं, घरात आला, दार आतून बंद केला आणि झोपला. फकीर जागाच होता. फकीराने विचारलं, कुछ मिला? तो म्हणे, नाही, आज काही जमलं नाही. जिथे जिथे गेलो तिथलं काही ना काही अडचणी आला. कोणी जागी होतं, कोणी काय होतं, काही जमलं नाही. पण हरकत नाही म्हणे, उद्या उद्या बघा म्हणे कसं करता. दुसरा दिवस निघाला. फकीर जायला निघाला. चोराने विचारलं, मी चोर आहे म्हणून चालले का? तो म्हणाला, नाही तसं. म्हणे, मग 1-2 दिवस राहा ना, मी जे खाईल तेच तुम्हाला देईल. म्हणजे आमच्या घरी कोणी येत नाही म्हणे. व्यवसाय असा आहे की गावाच्या बाहेर घर आहे, त्यामुळे तूच पहिला आहे की तू आमच्या घरी राहिला आहे. अजून 2 दिवस थांबा. काय करू म्हणे, तुम्ही जर अजून 2 दिवस थांबले ना, काही ना काही आपल्याला माल मिळाला की आपण मस्त मेजवानी करू, तुम्हाला मग पाहुणचार वगैरे करेल आणि मग जा तुम्ही. वगैरे सांगितलं, ठीक आहे, अजून 2 दिवस थांबतो. दुसऱ्या दिवशी परत जेवण झालं. संध्याकाळी चोराने सांगितलं की तुम्ही झोपा, 1 प्रहर होतोय, 3 तासाचा 1 प्रहर असतो आणि मी जातोय. गेला तो. पहाटे पहाटे परत आला. त्याने विचारलं, कुछ मिला? तो म्हणे, नाही, आजही नाही. आज तर अगदी थोडक्याने गेलं म्हणे, नाही तर मस्त जमलं असतं. मोठं गव्हाण होतं.
म्हणे मग काही फिकीर नाही. उद्याच्या दिवशी फकीराला नवल वाटलं की आशा कशी आहे. 2 दिवस झाले रात्र रात्र जागतोय, पहाटे पहाटे घरी येतो, काही सापडले नाही पण खुश आहे. तिसरा दिवस परत संध्याकाळ झाली, जेवण वगैरे झालं. 1 प्रहर उलटला. 1 प्रहर म्हणजे पहिला प्रहर 6 ते 9, दुसरा प्रहर 9 ते 12. आणि त्यावेळेला लोक 7 वाजेशी झोपून राहायचे. हा निघाला आणि त्या दिवशी बराच उशीर झाला. एकदम इकडे सूर्य निघतोय आणि तो घरात आला तसा आणून टाकून दिला. परत फकीराने विचारलं, कुछ मिला? आणि आजही नाही. तो म्हणे मग नाही, म्हणे काही नाही, उद्या बघू. फकीराने सांगितलं की आता आज तिसरा दिवस आहे, मी उद्या सकाळी निघून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ होतच होती, याने स्नान वगैरे आटोपलं आणि त्याने चोराने विचारलं की आमच्याच्याने जेवढी सेवा होती तेवढी केली. तुम्हाला मेजवानी द्यायची इच्छा होती पण काही जमलं नाही. पण एक सांगू का, तुम्ही आता इकडे कुठे चालले? म्हणे मी जातोय उत्तर काशीकडे. म्हणे तिकडनं याल का परत? म्हणे येईल ना. परत 2-3 दिवस थांबा, तोपर्यंत मी काहीतरी तर करीलच. त्याच्याशी राम राम टाटा बाय बाय करून फकीर निघाला आणि रस्त्याने तो स्वतःवर नाराज झाला की मी किती नाराज होतो की मी 2 वर्ष झाले भटकतोय, मला काही मिळालं नाही. हा रोज रात्री जागतो, रोज जातो, रोज याला काही मिळत नाही, तरी तो म्हणतो काय हरकत नाही, मैं कल फिर से जाऊंगा आणि खुश असतो. हे याच्यापासून शिकायसारखं आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परमात्मा पाहण्याकरता काही प्रयत्नच केला नाही. तर आशा कशी आहे, जन्म जातो आशेमध्ये, पण परमात्म्याच्या वरच्या आशेने माणूस लगेच सोडून देतो. 2-4 यात्रा जर देवीच्या झाल्या आणि प्रमोशन नाही मिळालं, यात्रा बंद है ना. गणपतीची आराधना चालू आहे, मोदक नैवेद्य सगळं चालू आहे, आवर्तन चालू आहे, पण 10वी-12वीच्या रिझल्ट मध्ये पोरगा नापास झाला, एका विषयात पूजा बंद. नापास झाला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जन्मामध्ये आशा करून 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 पण चोराकडून तो फकीर ती गोष्ट शिकला की सुखाच्या आशेच्या मागे लागले, ते तर मिळत जाईल. एक सुख मिळवलं की दुसरं सुख मिळवायची इच्छा होईल, ते सुख मिळालं तिसरं सुख मिळवायची इच्छा होईल. त्याच्या पायरीला एंड नाहीये. ते जे असं फिरणारं असतं ना चक्र, दोन मित्रापैकी एकाची काहीतरी बाचाबाची झाली प्रवासावरून आणि त्या लोकांनी काय केलं, त्याला त्यांच्या घरातच कोंडून ठेवलं. हा गेला तिथं, हो म्हणे माझ्या मित्राला सोडून द्या. ते लोक म्हणाले मित्राला सोडून द्या नाही, तू स्वतः सोडून घे. म्हणे कस काय? म्हणे बघ ती चावी टांगली आहे तिथे. पायऱ्या होत्या. त्याला वाटलं इझी आहे, पायऱ्या आहेत 15-20 पायऱ्या चढायच्या आणि तिथून चावी आणायची आणि उघडायचं. त्याने सांगितलं अरे लवकर चढणं आणि यांनी मला असं डावून ठेवलेलं आहे, 6-7 तास झाले. याने जसा पहिला पाय ठेवला त्या पायरीवर, दुसरा ठेवला, तिसरा, चौथा, आणि आता 4-5च पायऱ्या राहिल्या त्या चावीपासून. तेवढ्यात तिथं ते बटन ऑन झालं आणि त्या पायऱ्या अशा फिरायला लागल्या. तो परत खाली आला, तो परत चढला, तो वर गेला की परत खाली आला, परत चढला, ती चावीच हातात आली.
ते म्हणायचे बघ बुवा, आमचं काही म्हणणं नाही, तुला वाटलं तू तुझ्या मित्राला सोडून घे. आशेचं भांड असं जसं की ते सतत फिरतं. राहट गाडगं नाही का, तुम्ही पाहिलं नसेल, ते असं गोल चाक असतं आणि त्याला असे डबे बांधलेले असतात, ते पाणी भरतं आणि चालू राहतं ते असं. फिरलं की पाणी भरून येतं आणि बाहेर चांगल्या तसं ते पायऱ्या ज्या होत्या मॉलमध्ये वर चढायच्या ज्या असतात नेतात, परंतु इथे असं सरकार गेला वर तिथंच, तिथून खाली, तिथून खाली, हा वर चढायचा तिथून खाली. माणूस सुख शोधायला जातो आणि असं पाहतो की आता हे बस, फक्त चावी घ्यायची, उघडायचा आणि सुखाचा दरवाजा ओपन करायचा की तो परत खाली. मग तो म्हणतो जाऊ द्या, हे नाही जमणार, दुसऱ्या मार्गाने करू, तिथेही सेम. असं चालू असतं सगळं ते राहट गाड. आणि त्यातून हातात काहीच येत नाही. सुखाच्या शोधापायी झालं काय, ज्याने जन्म दिला त्याचं नावच विसरले. आता जन्म कोणी दिला, ती जी ज्योत आहे ती कुठून आली हेच माहित नाही. म्हणजे ज्याने जन्म दिला त्याला नाव नाही आहे, तो अनाम आहे, तो अनंत आहे. मग त्याचं अनंताचं प्रतिनिधित्व तयार केलं की बस हा अनंत आहे, मग याचं प्रतिनिधित्व आहे राम, याचं प्रतिनिधित्व आहे अल्लाह, याचं प्रतिनिधित्व आहे ख्रिस्त, याचं प्रतिनिधित्व आहे झरतुष्ट्र. असे प्रतिनिधी तयार केले. मग त्या प्रतिनिधीला ते मानलं, कारण एवढ्या अनंताला धरायचं कुठे. भारताची 130 लोकसंख्या करोड असेल, 130 करोड लोकसंख्या आहे. मग 130 करोड लोकसंख्या असणारा देश आणि त्याची टीम जेव्हा इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला जाते त्यावेळेला 130 करोड लोकांचे फोटो दाखवायची गरज आहे का? मग काय करतात? झेंडा. तो काय आहे? 130 करोडचा प्रतिनिधी. तसं त्याचं जे नाव आहे, आता ती ज्योत कुठून आली, जिथून ज्योत आली त्याचं काही नावच असू शकत नाही. आणि तो परमात्मा तर अनाम आहे, तो निर्विकार आहे, तो निर्विकल्प आहे. मग अशा वेळेला त्याचं नाव काय घेणार? मग आम्ही एक प्रतिनिधी तयार केला. 130 करोड लोकांचे फोटो दाखवायपेक्षा आम्ही झेंडा, मग तो तिरंगा. तो फडकला की समजून जातं भारताची टीम. पण मग त्याचंही नाव विसरलो. कशासाठी? तर सुखाच्या शोधासाठी. सुखाचा शोध इतका घेतला गेला की झाडाच्या खाली 4 तास उन्हात बसल्या गेलं, पण झाडाच्या वर नाही पाहिलं की कशाचं झाड आहे. खाली बसले आणि निघून गेले. सुखाच्या शोधाविषयी एका शिष्याने गुरुला विचारलं की सुखाविषयी काही सांगा, की सुख असं काय आहे की ते लपंडावामध्ये येतं, हातातच येत नाही. म्हणे ठीक आहे, 8 दिवस होऊ दिले. त्याच्या प्रश्नाचा त्याला विसर पडू दिला. आणि मग एक दिवस गुरुजींनी सांगितलं की आज सकाळी सकाळी तू फुलं आणायला जायचंय आणि फुलं घेऊन यायचं आहे. पण जे झाड सगळ्यात उंच असेल, मोठं असेल, उंच म्हणजे मोठं, त्याच मोठ्या झाडाची फुलं आणायची. आणि बाग आपल्या आश्रमापासून 3 किलोमीटरवर आहे. उंच झाड भेटलं तर फुलं आणायचे, फुलं तोडायचे. पण एक अट आहे, ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने परत नाही यायचं, दुसऱ्या रस्त्याने यायचं आहे. समजलं? बाग अशी आहे, तुम्ही या रस्त्याने गेले, आतमध्ये गेले
पण त्याला इकडनं एक्झिट आहे. झाडं बघितले तर फुलं घेतले किंवा न घेतले, जर घेतले नाही तर तुम्ही मागे नाही फिरायचं आहे, तुम्ही असं इकडनं रिटर्न यायचं. गेला तो सकाळी सकाळी मस्त परडी घेऊन. सकाळची हवा होती, पक्ष्यांचा किलकिलाट, मस्त रस्त्याने एक सुंदर सुगंध दरवळला होता. त्या बागेत एंट्री केली. एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिले त्याने काय शोधायला सुरुवात केली असेल सांग. मोठं झाड कोणतं? हा, की हे मोठं म्हणजे कसं उंचीला, की हे एवढं उंच आहे तर ह्याच्यापेक्षा उंच कोणतं, ह्याच्यापेक्षा उंच कोणतं. ठीक आहे, असं शोधत शोधत परिणाम काय झाला असेल सांग. तो आश्रमापर्यंत पोहोचला असेल पण त्याला ती सांगत नसली का चालेल कोणतं मोठं. तो रिटर्न पण येऊ शकत नव्हता. हा. जर एखादं मोठं झाड मागे खाऊन गेलं असेल आणि तो पुढे जाता जाता त्याला त्याच्यापेक्षा मोठं झाड भेटलं नसेल तर तो रिटर्न पण जाऊ शकत नव्हता. हो, मग तो एक्झिट झाला असेल सोडून. अजून पण हे सगळं कशामुळे झालं असेल. कारण एक्झॅक्ट कशात जे पॅरामीटर आहे तो पॅरामीटर, तो कंपॅरिझन वाला पॅरामीटर होता. हा. त्याने फक्त लक्षात की मोठं झाड दिसलं तर त्याची बरं. बाकी काही लक्षात नसतं की आजूबाजूला आहे. हो, पण तरी तो चालतच गेला ना. म्हणजे कशामुळे, कोणत्या विचारामुळे चालत गेला असेल? मोठं झाड लावलं. त्याला वाटलं की हे मोठं पण कदाचित याच्यापेक्षा मोठं अजून पुढे येस, असेल. हे एक्झॅक्टली सुखाचं असंच चाललंय माणसाचं, की हे सुख मिळालं का पण याच्यापेक्षा भारी पुढे असेल, याच्यापेक्षा भारी पुढे असेल, असं करता करता. आणि सुखाच्या बाबतीमध्ये एक लॉ आहे की एकदा जर तुम्ही त्या रस्त्याने गेले तुम्हाला मागे नाही येत आहे. तुम्हाला एक्झिट दुसऱ्या रस्त्याने घ्यायला लागतं. तुम्ही त्या रस्त्याने मागेच येऊ शकत नाही. एकदा का तुम्ही विवाह केला की तुम्ही मागे नाही येऊ शकत. एकदा का तुम्ही घर बांधलं की ते पाडू नाही शकत. काही करता येतं का? करायला जा बरं, काय होतं. महानगरपालिकेवाले येतील, तुमचा प्लॅन कसा मंजूर आहे हे गॅलरी नाही चालत. तुम्ही गेला ना एकदा, तुम्हाला परतीचा मार्ग नाहीये. तुम्हाला आता एक्झिट टिकूनच. लग्न झाल्यानंतर जर लक्षात आलं की अरे सिरियस प्रॉब्लेम झालाय, आहे काही मार्ग. आणि मग तुम्ही किती म्हटलं हो मला माहित नव्हतं, मला माहित नव्हतं. कोण ऐकतं? घरातले सुद्धा नाही ऐकून घेत. ते असे कानाडोळा करतात यायचं. एकदा एंट्री केली ना मागे नाही येत आहे. सुखाच्या बाबतीमध्ये असंच आहे, धनाच्या बाबतीत असं आहे. एकदा तुम्ही एंट्री केली मागे नाही येत आहे. तुम्ही एकदा का शेअर मार्केटमध्ये घुसले मागे फिरणं मुश्किल आहे. लॉटरीमध्ये घुसले मागे फिरणं मुश्किल आहे. आणि वाईन शॉप मध्ये गेले तर घरी येणं मुश्किल आहे. तसे त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो, गाय छापच्या मागे लागले तरी मुश्किल आहे मागे फिरणं. सुख आहे ना ते. मग त्याला मागे एक्झिट, मागे नाही येत आहे, पुढून एक्झिट आहे. पुढून जाऊ शकता, मागे ना काही कोणाला. कोणताही घे, सिगार घे, पान. पानाचे तर किती प्रकार आहेत. संध्याकाळ झाली की जीव तडपतो. लॉकडाऊन पासून खूप फरक पडला. पण जसा सूर्यास्त होतो ना, आणि जर का पोटात गरम पानगा पडला त्याच्यानंतर का अवघड होणार. मग तर मी कोणाचीच ऐकत नाही. तो डायलॉग नाही काय, फिर तो मैं मेरी भी नहीं सुनतो. एकदा का जेवण झालं की मग तर गाडीच काढतो डायरेक्ट नारायण बापू नगर चौक. ऐकत नाही मग मी तर, माझंही नाही ऐकत.
सुखाला मागे नाही येत आहे, त्याला पुढून एंट्री आहे. आणि माणसाचं असंच होतं, तो परडी हातात घेतली निघाला, त्याने झाड पाहिलं बऱ्यापैकी उंच होतं, पण मनोविज्ञान काय म्हणतात, याच्यापेक्षा चांगलं पुढे असेल, कारण अजून बाग नाही संपली. ऐकतोय मग, तर ते मोठं झाड पाहूनही पुढे गेला. पुढे थोडं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठं दिसलं, त्याला असं वाटलं अजून बाग बाकी आहे, याच्यापेक्षा पुढे मोठं असेल. गडबड नको व्हायला, आपल्याकडून सुटलं असं नको व्हायला. म्हणजे माणूस स्वतःला अशा वेळेला स्मार्ट समजायला लागतो. असं करत करत पुढे चालला आणि पुढे एकही मोठं झाड नव्हतं. जस्ट बॉर्न चाइल्ड टाईप, छोटे छोटे रिकामी परडी. नियम काय होता, मोठं झाड. पण जर का तुम्ही नाही काही केलं तर मागे नाही फिरायचंय. रिकामा आला. गुरुजींनी विचारलं, भाई क्या हुआ? तो म्हणे, गुरुदेव माझ्या प्रश्नाचं उत्तर कळालं, पण तुम्ही 8-10 दिवसांनी प्रयोग केला, पण माझ्या लक्षात आलं अशीच अवस्था होते सुखाच्या मागे धावलं, आणि हीच सुखाची व्याख्या आहे. त्याच्या लक्षात आलं. माणूस थोडा सावधही पाहिजे की अरे हे आपल्याला शिकवाय करता चाललाय. तो म्हणे बस एक्झॅक्टली असं होतं, याच्यापेक्षा मोठं असेल, याच्यापेक्षा मोठं असेल. असं करत करत जेव्हा अर्ध्यापेक्षा पुढे गेलो तर ते छोटे छोटे रूप होते, आणि मग मी मागे नाही फिरू शकलो, कारण नियम होता, पिछे नाही आले. मागे फिरलो, एकदा का बिझनेस स्टार्ट केला आणि माहित आहे की घाट्यात गाडी चालली आहे, रोज काही ना काही काम काढते, पण माणूस विकतो का लवकर? का नाही? आशा नाही, इज्जत का सवाल. आशापेक्षा काही नसत का? तुम्हाला आजूबाजूचे लोकच प्रश्न विचारतात, काय कस काय चाललंय, याला सांगावं लागतं बहुत बढिया आहे. पण ते म्हणताना जे दुःख असतं ना आतमध्ये, बहुत बढिया आहे म्हणतात, ते चेहऱ्यावर दिसत. खूप छान चाललाय म्हणतो, आपला मेन रोडला असा आहे तसा आहे, माहित असतं काय. हे सर्व सुखाची आशा जन्म घेतात. आणि महाराष्ट्रातले महापुरुष आहेत ते निरोप काय देतात माहित आहे, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ते म्हणतात आम्ही अवघाच संसारच सुखाचा करू. मग संसार सुखाचा करायची कल्पना महाराष्ट्रातल्या या महापुरुषांची आहे तरी कशी? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुलिया. तिथे मी त्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला जाईल. तो नाही म्हणत मी 3 ताली माडी बांधेल, तो नाही म्हणत मी 100 एकर जमीन घेईल. त्याच्या तोंडून हे नाही निघत की ऑडी किंवा मर्सिडीज दाराशी पाहिजे, लॅब्राडॉर किंवा अजून कोणते ते जातीचे मोठे भारी किमतीचे कुत्रे पाहिजे. हे त्याची इच्छा नाहीये. त्याच्या मनात एकच असते, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. मग आमचं ते बाहेर आहे की जिथे सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कटेवर ठेवून उभा आहे आणि वाट पाहत होतो आमची, आणि त्याच्या दर्शनात आमचं सुख आहे. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन. माझं घर नाही, लोकांचं घर नाही, अवघा संसार. मग अवघा संसार सुखाचा होईल कसा? त्याला स्वतःला सुख समजलं की संसार सुखाचा होतो. तुम्ही नाराज असाल ना तर तुम्हाला अख्खं नाशिक रोड उदास वाटेल. तुम्ही बघा ते डेटवर जातात आणि त्या दिवशी नका होऊ देऊ भेट. जग उदास वाटायला लागतं. है ना? चांगलं जेवण घरी तयार केलेलं गोड नाही लागत. मग असं झालं काय आता? सगळं जग उदास. आणि हे महापुरुष सांगतात
अवघाची संसार सुखाचा करेन. नुसता माझाच नाही, अख्ख्या नाशिक रोडचा आणि जगाचा अवघा संसार सुखाचा करेन. कारण मीच सुखाने भरून गेलेलो आहे. आणि हा नर्वसनेसने भरलेला असल्यामुळे याला अख्खं जग उदास वाटतं. किरकोळ कारण. पुढच्या महिन्यातही डेट होऊ शकते. तर पण ही गोष्ट होते की नाही होत? तुम्ही जर उदास झाले तर त्या दिवशी सगळं जग उदास वाटायला लागतं की नाही लागत? भले कारण काही असो. आता एक डेटचं कारण सोडा, दुसऱ्या कारणाने तुम्ही नर्वस झाले तर जग नर्वस वाटतं की नाही वाटत? कुटुंबात मजा वाटते का? चांगलं जेवण दिलं तरी खावं वाटतं का? तर ह्या सगळ्या यांच्या मागे लागून लागून ज्याने जन्म दिला त्याच्या नावामध्ये एवढा व्हेरियसनेस आहे की कोणतं नाव घ्यायचं? दत्तप्रभू म्हणायचं, हनुमंताचं नाव घ्यायचं की तुळजाईचं नाव घ्यायचं की महालक्ष्मीला आवाज द्यायचा की महासरस्वतीचं, महालक्ष्मीचं, चंडिका, जयंती, मंगला, काली, भद्र काली, कपालिनी, कोणत्या नावाने हाक मारायचे? राम, कृष्ण, हरी, नरसिंह की व्यंकटेश, एवढे नाव आहेत. मग एवढ्या नावांना लक्षात ठेवणंच कठीण. आणि तो तर अनाम आहे, त्याचं काय नाव आहे? चहाच्या मळ्यात जो चहा असतो त्याचं काय नाव असतं सांगा? त्याचं काय नाव आहे? चहाच्या मळ्यातल्या चहाचं नाव काय? पण तुम्ही जर चहाच्या शोरूम मध्ये गेले, त्या दुकानात गेले मोठ्या सजवलेल्या, तर तिथे चहाचे किती नाव ऐकायला मिळतील? सांगा एक दोन. परिवार, परिवार, लिप्टन, अजून वाघ बकरी, अजून ताजमहल, टाटा, अजून रेड लेवल, ब्रुक बॉन्ड, किती नाव आहेत? म्हणजे एवढे नाव आहे, पण चहाच्या मळ्यात नाव आहे का? तसं परमात्मा हा ज्योती स्वरूप असल्यामुळे अरे त्याला नावच नाही आहे. आणि तुम्ही सुखाच्या मागे आहे. नाव असलेल्यांची आठवण नाही काढत, तर ज्याच्या नावाला पत्ताच नाही त्याची आठवण कोण काढेल? निराकार निर्विकल्प परमेश्वराचं नाव तर दूर दूरपर्यंत संबंध नाही म्हणतात आमचा. ज्याचं नाव आहे त्याला नाही ध्यानात ठेवत, तर जो अनंत आहे त्याला कोण लक्षात ठेवणार आहे? आणि तयाच्या नामाशी नाथविशी, ह्या वाक्यामध्ये गर्भितार्थ आहे की त्याला नावच नाहीये, पण त्याचं जे प्रातिनिधिक रूप आहे ह्या जगामध्ये, त्या प्रातिनिधिक रूपांचे जेवढे नाव आहे त्यातून तुझ्या आवडीचं जे नाव असेल ते तरी कुठे आठवतं? आठवतं का? तुम्हाला राम आवडतो, कृष्ण आवडतो, सत्यनारायणाची पूजा करता, विठ्ठलाची पूजा करता, परंतु आठव त्याची आहे नाही. मग त्याची आठव का नाहीये? कारण सुख आहे, सुखाचा शोध आहे म्हणून आठवण नाहीये. पण एक गोष्ट समजून घ्या, दुःखाची एक झलक येऊ द्या, लगेच कुंडली उघडी. काही पितरांचा दोष आहे का बघा, तब्येतच नीट नाही होऊन राहिली, बाईचं लग्न नाही जुळून राहिलं, कुलदेवतेचा दोष आहे का बघा. नवल असं वाटतं की तुम्ही असं विचारा ना की ह्या सुखाच्या शोधासाठी मी कोणत्या नावाने आवाज देऊ? ते तसं नाही म्हणत, ते म्हणतात दोष आहे का विचारा. म्हणजे जे देव स्वतःलाही दोष लावत नाही ते यांना काय लावतील? ते म्हणतात दोष आहे का. अरे देवाचा कसा काय दोष असेल? तुमचा दोष आहे का असं विचारा ना. ते म्हणतात देवाचा दोष आहे का. विचारायची पद्धत अशी विचित्र आहे. माणूस इतका विचित्र भाषा वापरतो ना. कुलदेवता दोष आहे का विचारा, बघा बरं. कुलदेवता कशाला काही तुमच्या कामात पण आडवी येणार आहे? तुम्ही तुमचा संसार करताय, मजेत करा, पण तिला विसरले
आठवण ठेवली आहे का? तर ते म्हणतात नाही, आम्ही काय करतो, घरात कोणाचे लग्न असो काही असो, मंदिरात जाऊन पत्रिका ठेवून देतो. मंदिरात जाऊन पत्रिका ठेवली म्हणजे आठवण झाली का? तुमच्या घरामध्ये 8-10 वर्षापासून जी सुवासिनी धुणे भांड्याचं काम करतं, तिला कुलदेवतेच्या नावाने कधीतरी चांगले उंचीचे वस्त्र दिले का? घरात पोराचं लग्न आहे म्हणून तिला ऍडव्हान्स मध्ये बोनस म्हणून 400-500 रुपये दिले का? की तुमच्या घरातही मिठाई खावर का? ती सुवासिनीच आहे ना. ती वृद्ध असेल, मध्यमवर्गीय असेल, पण तिची खबरदारी घेतली का? तुमच्या दारावर भुकेल्या माणसाने थाप मारली होती, छोटासा अन्नाचा कटोरा केला का त्याच्या समोर? उलट त्याला सांगितलं की पुढे जा बाबा. आणि पुढे जा म्हणणारा म्हणजे की आम्हीच भिकारी आहे तर तुला कुठून द्या? जो छोटा भिकारी असतो ना, तो मोठ्या भिकाऱ्याला देऊ नाही शकत. ज्याच्याकडे गडगंज आहे तो मागत असतो, तो मोठा भिकारी आहे. तो हे दारावरचे छोटे भिकारी आहे त्याच्या दृष्टीने. तो छोट्यांना असं भिकाऱ्यांमध्ये देवाणघेवाण होत नाही, भीक नाही देत. ते म्हणतात आगे जाओ, देने वाला आहे तो कोई देख लो. इथं तर आम्हीच मागणारे आहे. भीक मागणाऱ्याकडे कुठे भीक मागतोय? आम्हीच देवांच्याकडे नवस करू भयाना. आमची मोठी यादी पडलेली आहे नवशा गणपतीकडे, की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. ते किराणा मालकडे नाही देत का तशी? नवशा गणपतीकडे मोठी यादी देऊन आले. आम्हीच मागतोय तर तुला कुठून द्यायचा? तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे की दोष कसा काय असू शकेल. पण ज्या देवा, जो इष्ट देवता आहे तुमचा, ज्या देवाची आराधना तुमच्या कुल परंपरेपासून चालू आहे, त्याचं नाव सुखात आठवतं का? सुखाच्या शोधामुळे जो विसर पडतोय, तर सुखात तरी आठवतं का? कबीराने तर खूप छान हिंट देऊन टाकली. दुःख में सुमिरन सब करे. काय वाक्य बोललो? मागे म्हणा, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कशाला होईल दुःख? पण सुखाचा शोध जन्म मिळाल्यानंतर जो सुरू होतो तर मरेपर्यंत. मिळालंच नाही कोणाला. ते तर मृगजळासारखं आहे. ते तर मोठे मोठे झाडं पाहत फिरले बागेमध्ये तशा साधकासारखं आहे की त्याला वाटतं याच्यापेक्षा चांगलं असेल, पुढे अजून याच्यापेक्षा चांगलं असेल. असं करत करत छोटे छोटे रोप पाहिले की मग भयान होऊन जातो माणूस, की अरे सगळं गडबड झाली, मागेच करून घ्यायला पाहिजे. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. पण सुखामध्ये जर का तुम्ही त्याला एकदा आठवण केली ना, तर मग तर ह्या जन्मामध्ये जिवंतपणीच बेडा पार. मरायची कशाला वाट पाहिजे? म्हणून जे शेवटचं कडवं आहे, गजानन एक मार्ग अंगीकारी. कोणता मार्ग आहे तो? की त्याचं जे भजन आहे, त्याचं जे संकीर्तन आहे, ते या संसारामध्ये सुखाने करायचं आहे. सुखाच्या मागे तुम्ही धावा नका धावू, पण ते स्मरण, ती आठवण सुखामध्ये ठेवायची आहे. आणि ती सुखामध्ये ठेवायची आहे. सुख आलं तर ती आठवण ठेवायची आहे, पण ती आठवण सुखाने करायची आहे. सुखे करी भजनाशी या संसार. या संसारामध्ये भजन करायचं आहे ना, तर सुखाने करायचं आहे. तोंड वाकडं करून भजन नाही झालं पाहिजे. नाही तर काय करावं, 2 जण मिळून एकच गाडी आहे आणि भजनात आले. ज्याची गाडी आहे तो पुढे बसलाय, मागच्याला उठता येत नाही. लवकर जायचं असलं तर, आणि तो एकदम जर फ्रंटला असला तर मग तर त्याला शुक शुक करणंही कठीण. तिथे येऊन जाईल लक्षात. उठता येत नाही ना. आणि भजन संपल्यानंतर मग बाहेर काय 10-10:30 होऊन गेले, मला वाटलं तू उठशील आता,
मग तो म्हणतो मी काय करू, मी पुढे होतो ना. म्हणजे माझी इच्छा नव्हती पण काय करा पुढे बसले. ते म्हणतात ते पुढे कशाला बसला, भजनात नेहमी मागे बसावं. याला विचार केव्हा उठून बाहेर जात आहेत मागच्या मागे, या गड्याला विचार ना. याच्या घरी भजन असतं ना तर तो एक जो दरवाजा आहे ना तिथून पाहून घेत होतो आणि तिकडच्या तिकडेच चालला. सोपं राहतं ना ते, झंझट नाही. पुढे बसले तर पंचायत, आणि ज्या वेळेला पुढे बसला भजन होईपर्यंत तो प्रकडलाच ना. पुढे बसला उठताही नाही येत. सुखाने भजन झालं पाहिजे. वाकडं तिकडे तोंड करून आणि काय करावं आता 10:30 वाजले चालूच आहे. ते होतं ना असं, मामा होत नाही का? आणि आपल्याला जर दुसऱ्या दिवशी 5ची गाडी असेल तर मग तर सगळ्या भजन करणाऱ्यांचा राग आहे. आता यांचं राहिलंच का अजून, एक म्हणतोच म्हणतात हे आम्हाला काय 5ची गाडी आहे. बरं ते मनात असतं ना, टकटक चालू असते. मग घड्याळ पाहिजे किती वाजता संपतं. बाकीच्यांना आपल्या सोबत घ्यावं लागतं ना, मग म्हणजे मोठा माप जमला पाहिजे. नाही साथ तर सुखाने करायचं, संकीर्तन करायचं आहे, सुखाने करायचं. कंटाळवाणं करू नका. आणि ज्याने सुखात स्मरण केलं तर त्याला सुख शोधायला जायची गरज येणार नाही. सुखच त्याचं घर शोधत शोधत येईल. त्याला नाही सुख शोधायला जायची गरज. तुम्ही एकदा सुखाने फक्त जागेवर बसून पहा, सुखाने फक्त नामस्मरण करून पहा, बाकीचं आपोआप सगळं सेट होतं. आपल्याला काही करावं नाही लागत. मनुष्य जन्म मिळाल्यावर देहाचं आयडेंटिफिकेशन आहे त्याचं नाव. आता जसं याला दर्शन म्हणतात. नाथपंथी लोकांना जर असं विचारलं तर ते काय सांगतात माहित आहे, या देहाला गोरक्षनाथ म्हणतात असं म्हणतात. हा घडी काय सांगेल, माझं नाव दर्शन आहे. ते तसं नाही म्हणतात. ते म्हणतील या देहाला दर्शन म्हणतात. स्वतःच ओळख करून देताना असं करते. हा झाला देहाचा ऍड्रेस. आता जे नाव याला मिळालं ते नाव याने मिळवलं आहे की याला मिळालेलं आहे? कोणी दिलं? काय? हा, म्हणजे आपल्याला जे नाव मिळालं ते नाव सुद्धा आपल्या पसंतीचं आहे का? पसंती करून घेतली, त्याच्याशी आपण शेवटी जमवून घेतलं, ती गोष्ट वेगळी आहे ना. जाऊ द्या आता काय करणार, त्याला काय. पण ते 300 रुपयातून गॅजेट मध्ये बदलत आहे. पण ते किती वेळ बदलणार? काही दिवसाने जर दुसरं नाव आवडायला लागलं. आणि जर तुम्ही तो टीव्हीवरचे शो पाहायला लागले तर तुम्ही म्हणाल अरे यार आता हा तर नवीन कलाकार आला, तर हे असं नाव पाहिजे होतं. परत 6-7 महिन्याने दुसरे येतात. कपूर घराण्यातला एक आला, मग खान घराण्यातला एक आला. म्हणजे काय नावच बदलणार? पण शेवटी नावाची ऍडजस्टमेंट करून घेतली की नाही, की जाऊ दे एकदा दर्शन तर दर्शन भेटवा म्हणतो कसंही. पण याच्यात तुम्हाला सांगायचं एकच आहे की ते नाव घेताना त्या नावाची तुमची चॉईसच नाहीये. तुम्हाला विचारलंच नाही की हे चालेल का तुम्हाला म्हणून. म्हणजे नाव सुद्धा उधारीच आहे. जिथे आपलं काहीच नाही आहे, नाव सुद्धा आपल्याला दुसऱ्यांनी दिलेलं आहे, तिथे आपण आपला रोप जमवायचा प्रयत्न करून काय उपयोग आहे? बरं रोप करा, पण डिस्टर्ब होऊन तरी काय उपयोग आहे? नाही झालं तर ज्या गोष्टीचा आग्रह केला आणि ती गोष्ट नाही झाली, नाराज व्हायत काय मजा आहे? कारण आपलं काही नाहीच आहे. नाव सुद्धा दुसऱ्यांनी ठेवलेलं आहे आपलं. दुसऱ्यांनी म्हणजे मदर फादर. आणि त्याच्याही वेळेला जवळजवळ युद्धजन्य परिस्थिती होते पोराचा जन्म झाल्यावर. आणि त्याच्यावर राजकारण. आजी म्हणते हे चालणार नाही,
हे नाव चालणार नाही. आणि मग ते प्रेशर आणतात त्यांच्यावर, मग त्याच्यावर राजकारण. मग मुलीकडचे लोक होतात, असं कसं चालणार नाही, आमची मुलगी आहे का, ती आई नाही का, आईचा अधिकार आहे. होते की नाही राजकारण. आणि मग बारसं त्यातच निघून जातं, अजून नावच ठरत नाही. आणि आजूबाजूचे लोक, भाऊ झालं का बारसं, ते म्हणतात नाही चालू आहे अजून थोडं. आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग चालू आहे. आता अजून कार्यकर्त्यांचीच मिटिंग आहे. ते नावावरून त्यांची कार्यकर्त्यांची मिटिंग, याचं काय नाव ठेवायचं. आणि त्याच्याहून जबरदस्त राजकारण. मग त्यात जो जिंकला, मग काही लोक काय करतात, व्हेटो पॉवर. जर का हे नाव नाही ठेवलं, बघू व्हेटो पॉवर. आणि व्हेटो पॉवर 2-3 लोकांनाच असते. एक तर पहिल्या नंबरात आईला असते. आई म्हणते माझं पोरग आहे, मी सांगेल ते नाव, याला पप्प्या बिप्प्या म्हणायचं नाही. व्हेटो पॉवर असते. पण केवढं राजकारण. हे तर आपलं नाव सुद्धा आपल्या मर्जीचं नाही, ते दुसऱ्याने दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुखाचा शोध चालू आहे. तेही सुख नाही वाटत, ऍडजस्ट करून घेतो माणूस, जाऊ दे आता भेटलाय तर काय करतो. पण कधी कधी खराब वाटतं की नाही, की आपलं नाव दुसरं पाहिजे होतं. एकदा रुळल्यानंतर मग काही नाही होणार. ते मासळ्या धरणारे नाही का, ज्या मासळी टोपलं विकतात ना, ते टोपलं मासळी विकली, तेच उशाची घेऊन झोपतात त्याच्यावर. पण त्याच्या शेजारी जर फुलं विकणारा गेला तर झोप नाही येत त्याला. त्या टोपल्याच्या वासाने त्याचं नाक वळवळ करतो, तो मात्र ढाराढोर असतो. पण मी पाहिलं मुंबईत असताना की तो टोपल्यावर अशी मान ठेवून झोपला होता, आणि त्याच्या शेजारी एवढा मोठा मोगऱ्याचा गजरा घालून एक बाई येऊन बसली, पटकन जाग आली. काय झालं म्हणजे तो सुवास त्याला सहन नाही झाला, इतकी आदत होऊन गेली त्या माणसाच्या वासाची की जसा तो मोगऱ्याचा वास आला ना, जागच आली खाडकन. नाही तर मस्त झोपला होता माहीन पासून. असं होतं माणूस, मग त्याच्याशी रुळून जातो, जाऊ द्या म्हणतो, आता काय करणार. आणि कधी कधी तर एवढ्या लहानपणी ती घटना घडलेली असते की तिकडे लक्षच जात नाही. तो म्हणतो नाम में क्या रखा है, नावात काय म्हणतो, जाऊ दे. तर हे जे असं चाललेलं आहे, सुखाने करायचं आहे ना, भजन सुखाने करायचं. मग कोणत्या का नावाने हाक मारत नाही, पण ते नाव घेण्यातही सुख पाहिजे, त्या नावातही सुख पाहिजे, आणि संकीर्तन करण्यातही सुख पाहिजे, करणारही सुखात पाहिजे. मग त्या ठिकाणी ते सुख शोधत येईल. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत होते की बघा, ज्याच्याकडे जास्त असेल त्यालाच देण्यात येईल. लोक म्हणायचे कमाल झाली, म्हणजे जो श्रीमंत आहे त्याला तुम्ही धन देणार का. मग त्याने अजून सांगितलं की ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडून हिसकून घेण्यात येईल. म्हणजे दोन्ही बाजूने मध्यमवर्गीय माणूसच गेला की काय. त्याच्या बोलायचा अर्थ लोकांना कळला नाही की ज्याच्याकडे प्रेम जास्त आहे त्यालाच प्रेम देण्यात येतं, पण ज्याच्याकडे प्रेम कमी आहे त्याच्याकडे तर हिसकून घेण्यात येतं. सुख जर पाहिजे असेल तर तुम्हाला सुखातच राहिलं पाहिजे, सुखातच गायन झालं पाहिजे, सुखातच स्मरण झालं पाहिजे. पण माणूस काय करतो, जन्म दिला जेणे प्रेमे नरदेही, तयाच्या नामाशी नाथदिशी, गजानन एक मार्ग अंगीकारी, प्रेमे करी भजनाशी या संसारी. भजनामध्ये ते प्रेमाने भजन झालं पाहिजे, सुखाने भजन झालं पाहिजे, सुखामध्येच झालं पाहिजे, बस. मग तर तुम्हाला सगळं काही, कुठे जायची गरज नाही, एका जागेवर बसून राहा, सगळं काही होऊन जाईल. आपण कासया करीशी या भजनाची जी सुरुवात केली होती, त्याचं शेवटचं काळ आज इथे संपलेलं आहे. एवढंच.